नमस्कार. प्रशांत वर्तक यांच्या आर्टिस्टिक वर्ल्ड प्रवर्तक ह्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या लेखाचे नाव आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि त्यापुढे आहे एक प्रश्नचिन्ह. बहुसंख्य लोकांचे वर्तन बघता ही वृक्षवल्ली खरोखरीच आपल्यासाठी सोयरी राहिली आहे का असा प्रश्न पडतो. त्या निमित्ताने केलेला हा उहापोह. 3 भागातील पहिला भाग, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकाराम बुवांचेही म्हणणे हेच की अशा ठिकाणीच एकांताचा वास मिळू शकतो आणि आपल्याशीच संवाद साधता येणे सहज शक्य होते. आपल्याला अगदी तेवढे करायचे नसले तरी आताच्या काळातही पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षवल्ली तितकीच महत्त्वाची आहे. वनस्पतीसृष्टी ही मला वाटते निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती आहे. या पृथ्वी तलावर जीवसृष्टी निर्माण होण्याच्या सुरुवातीच्या काळात झालेली त्यांची उत्पत्ती, एकाच ठिकाणी उभे राहूनही कालौघात टिकून राहिलेली, स्वतःचे अन्न स्वतः बनवणारी, मिळवू शकणारी, स्वतःतून दुसऱ्याची निर्मिती करू शकणारी, त्यांना देणे एवढेच काय ते माहीत असते. प्राणवायू देतात ज्यामुळे सारी प्राणीसृष्टी अस्तित्वात आहे. सावली देतात, गारवा देतात, अन्न देतात, फळं फुलं देतात, नेत्रसुख देतात, लाकूड देतात, औषधे देतात, पक्ष्यांना कीटकांना आसरा देतात, घेतात फक्त कर्बवायू आणि तो घेऊनही आपल्यावर उपकारच करतात. प्राण्यांकडून असू शकतो तसा कोणताही धोका त्यांच्याकडून नसतो. त्यांना मारा, तोडा, जाळा, ती बिचारी काही प्रतिकार करत नाहीत. त्यांचे सारे जीवनच इतरांसाठी असते. अगदी जीवन संपल्यावरही इतरांनाच उपयोगी पडतात. ती ओरडत नाहीत, किंचाळत नाहीत, प्रतिहल्ला करीत नाहीत. आत्मसंरक्षणाचे कोणतेही साधन त्यांच्याकडे नसते. कितीही अत्याचार केले, ओरबाडले तरीही. इतर प्राण्यांच्या हिंसेतून रक्तमांसांचे भीषण घाबरवणारे दृश्य दिसते. झाडांचे तसेही नसते. तसाही त्रास ते देत नाहीत. किंबहुना त्यामुळेच त्यांच्यावर अधिक अत्याचार होत असावेत. अतिशय हिंसक शक्तिशाली प्राण्यांनाही काबूत ठेवण्याचे, त्यांची हिंसा करण्याचे, इतकेच काय त्यांना कायमचे नष्ट करण्याचे सामर्थ्यही माणसाकडे आहे. त्यापुढे वृक्षतोड ही तर मामूली गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर अशाच एका जाहिरातीत झाडावर कुऱ्हाडीचा घाव घातल्यावर त्या घावातून रक्तसदृश्य द्रव वाहताना दिसत असे आणि एक भयावह किंकाळी ऐकू येत असे. अंगावर काटा उभा राहायचा. तसे खरे घडत असते तरी कित्येक वृक्षतोडीच्या वेळेस माणसाचा हात थरथरला असता, थबकला असता. पण या सगळ्या कारणांमुळे माणूस आग्या वेताळासारखा वृक्षतोड करत सुटला आहे. केवळ फांद्यामध्ये येतात म्हणून, कचरा होतो म्हणून झाडे तोडणाऱ्यांची मानसिकता काय आहे तेच कळत नाही. डोळ्यांना मिळणारा गारवा, सावली, अनेक जीवांचे आश्रयस्थान नष्ट करताना त्यांना काहीच कसे वाटत नाही हा प्रश्न सतावत राहतो. एका अभ्यासानुसार जगभरात दरवर्षी सुमारे 13,000 वर्ग किलोमीटर इतके जंगल नष्ट केले जात आहे. आपण राहत असलेल्या आधुनिक प्रगत काळात अजूनही रस्त्यावर एखादे वाहन बंद पडले तर इतरांना समजण्यासाठी त्याला झाडाच्या फांद्याच तोडून लावून ठेवाव्या लागतात. यावरूनही झाडांचे महत्त्व लक्षात यावे. एखादा चित्रपट खूप यशस्वी झाला तर त्याचाच दुसरा, तिसरा भागही काढतात. पण पहिला भागच उत्कृष्ट असतो. पुढे दर्जा खालावत जातो. तसेच मला वाटते निसर्गाने आपल्या ह्या पहिल्या आविष्कारानंतर आत्मविश्वासाने पुढचे भाग बनवले. प्राणी जगत जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वनस्पतींवरच अवलंबून असते, पुढे आणखीन एक प्रयत्न म्हणून नंतर एका प्रजातीला अधिक विकसित करून मानवाची निर्मिती केली आणि सगळेच बिघडत गेले. आता तोच निसर्गाच्या झाडांच्या मुळावर उठला आहे. हा लेख पुढे उर्वरित भागामध्ये क्रमशः. धन्यवाद.